पण हे किती आश्चर्य आहे ना, की जळगावमधली एक व्यक्ती, तिथं प्रॅक्टिस करणारी, मुंबईतल्या म्हणजे देशातला सगळ्यात मोठा खटला मुंबईत चालवण्याची संधी मिळाली. त्यानंतर आम्हाला वाटायचं, की तुम्हाला जळगावमधून उमेदवारी मिळेल, पण तुम्हाला थेट मुंबईतून अगदी प्राईम लोकेशनमधून दिली. उमेदवारी देण्यात आली. ह्या सगळ्याकडे आपण कसं बघता? नाही तुम्ही असा आमच्या चॉईस मागितलेला का, की मला नाही, देताय तर जळगावला द्या किंवा नाही, नाही. असं मी काही? असं काही सांगितलं नाही. मी उलट नाही म्हणत होतो. बरं. आणि आमच्या श्रेष्ठींचा माझ्यावर असलेला विश्वास आणि आमच्या श्रेष्ठींचा आमच्यावर असलेलं प्रेम आणि लोकांचं प्रेम म्हणजे एक गोष्ट निश्चित की ह्या 10 दिवसात मला 4.5 लाख मतं मिळणं खरं. हा मोठा माझ्या दृष्टिकोनातून विजय होता. म्हणजे आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं मला की तुम्ही पडलेला नाहीच उज्ज्वलजी, तुम्ही 16,000 मतं म्हणजे लोकसभेत काहीच नाही. खरं. आणि ठीक आहे, मला मग त्याचं वाईटही वाटलं नाही. कारण त्या दिवशी मला सकाळी काउंटिंगच्या दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, समजा तुम्ही निवडणुकीत पडला तर काय करा? तर निवडणुकीत पडलो मी तर माझा काळा कोट तयार. आणि खरोखर तुम्हाला वैशालीजी सांगतो, मी काळा कोट घालून लगेच दुसऱ्या दिवशी कोर्टात गेलो. बरं. कारण असं आहे की निवडणुकीत उभं राहिलो नाही, आपल्याला नशिबाने साथ दिली. कोणावरती दोष देण्यापेक्षा आपल्याला नशिबाने साथ दिली नाही असं मी मानतो. आणि गंमत अशी बघा की एका वर्षाच्या आत मला पुन्हा भाजपने राष्ट्रपती नामनिर्देशित म्हणून राज्यसभेवर घेतलंच. त्यामुळे पुन्हा मला राजकारणाच्या दिशेने त्यांनी आणलेलं आहे. राज्यसभेतला अनुभव कसा आहे आत्ताचा आणि राजकारण मानवतंय का आता? फुल फ्लेज राजकारण? नाही, फुल प्लेज राजकारण तर मी करत नाही. परंतु असं आहे की राज्यसभेतला अनुभव चांगला आहे. पहिलं अर्थात सत्र जे झालं ते सगळं विरोधी पक्षांनी बायकॉट टाकल्यामुळे एसआरए करत ते सगळं बिहार इलेक्शन हे इलेक्शन त्याच्यामुळे ते संपलं. परंतु ऑपरेशन सिंधूर वरती 2 दिवस जे राज्यसभेत विशेष अधिवेशन झालं त्यात मला मेडन स्पीच, ज्याला नवीन खासदारला एक 15-17 मिनिटं मिळतात, पहिलं स्पीच असतं, त्याच्यात मला बोलण्याची संधी मिळाली. आणि मग ते एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने करावं त्या संधीचा मी फायदा घेतला. की ऑपरेशन सिंधूर मध्ये सरकारचं कौतुक करताना पूर्वीच्या सरकारने काय केलं आहे, पाकिस्तानच्या विरुद्ध का कारवाई केली गेली नाही, याचं एक चर्चा म्हणजे याचं मी म्हणेल वर्गीकरण केलं. आणि मग का चुकलो, पूर्वीच्या सरकारने का केलं नाही, असे प्रश्न आताच्या सरकारने जे केलं त्याकरता आपल्याला दोष देता येणार नाही.